सोलापूर जिल्हा हा पूरग्रस्त आहे. दौऱ्यावर येताना किती तालुक्याचा पंचनामा झाला आणि किती तालुक्याचे तिकडं पोहोचले आणि किती तालुक्यांना मदत मिळाली ह्याचा काय आकडेवारी तुम्ही दिली का? माझ्याकडे प्रश्न असा आहे की दुजाभाव केला जातोय. पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरनं काही ठिकाणी आधी दिलं, लवकर दिलं जातं, प्राधान्यक्रम दिला जातो, काही ठिकाणी दिलंच नाही. मी आपला प्रश्न तुम्ही विचारला, पण तुम्हाला मी आज प्रामाणिकपणे सांगतो, यामध्ये कुठेही शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव केला जात नाही. शेवटी मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे, पालकमंत्री पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे. पालकमंत्री किंवा मी पण, आम्ही दोघंही किंवा राज्याच्या मुख्यमंत्रीपासून सर्वजण असा कुठलाही दुजाभाव न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर जे त्याचं नुकसान झालंय, काही ठिकाणी उशिरा झालं, आज तुमच्या मोहोळ तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं, काही ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं, पहिलं आपल्या अक्कलकोटला पहिल्यांदा झालं. असा कुठल्याही पालकमंत्री पण दुजाभाव करणार नाहीत आणि कुणीच आमचे अधिकारी पण दुजाभाव करणार नाहीत. त्यामुळं काही ठिकाणी नुकसान भरपाई उशीर झाल्यामुळं तिथले आकडे तिथं घ्यायला थोडा उशीर होतोय. परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो, मी ज्याचं नुकसान झालंय त्या सगळ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त जे ज्या नियमाप्रमाणे आहे, जे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलेलं आहे तेवढंच त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई नुकसान भरपाई म्हणण्यापेक्षा तर नुकसान झाले त्याला आम्ही निश्चित प्रकारे भरपाई म्हणण्यापेक्षा सहकार्य निश्चित प्रकारे शासन एकीकडून मदत करते. पण शेतकऱ्यांनी लाखो शेतकरी पीक विमा काढलेला आहे. पीक विमा कंपन्या कुठलीच हालचाल करताना दिसून येत आहेत. पीक विम्याचे पैसे विम्याचे पैशाच्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो की पूर्वी जर ट्रिगर्स बंद झाले असले तर आता पीक कापणीवरती आता पीक विम्याचं ही उपलब्ध आपलं त्यांना आपण त्याचं ही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता तुम्हाला पिकच सगळं वाहून गेले, त्यामुळे आता पीक कापणीचा विषप्रयोग करण्याचा विषयच नाही, पिकच वाहून गेले. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. त्यांचंही ते काम चाललेलं आहे. ते सुद्धा पीक विम्यात निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल.